नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सावली आता सारंग बरोबर त्याच्या गाडीतून घरी चाललेली असते सारंगच्या. सारंग आता मनातल्या मनात म्हणत असतो, सावली अचानक माझ्या आयुष्यातून गायब झाली, अचानक आता परत आली आहे 8 वर्षांनंतर. 8 वर्षापूर्वी जे काही झालं होतं तो राग मनात धरून माझ्याशी वागतीये तू. नेमकी तू कसं वागतीये आणि का वागते याचं मला काहीही कळत नाहीये. सावली, माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत. म्हणजे सगळं मनातल्या मनात बोलत असतो. तू स्वतःहून डिवोर्स मागितला होतास, चूक असल्यासारखं का वागतीयेस आणि सगळ्यात माझी चूक आहे असं तू का म्हणतीयेस? माझी चूक काय होती तू मला सांग. म्हणते, माझी तरी काय चूक होती सारंग सर? दोघेही मनातल्या मनात बोलत असतात आणि आपापलं जे मत आहे ते व्यक्त करत असतात, तेही मनातल्या मनातच. सावली म्हणत होती, माझी तरी कुठे चूक होती, तुम्ही तरी मला कुठे समजून घेतलं? अशी बोलायची एकदा तरी तसदी घेतली का तुम्ही? दिवशी घरातून पाऊल टाकत होते बाहेर, तेव्हा एका शब्दाने तरी थांबवलं, एका शब्दाने तरी बोललात, आम तरी म्हणालात का तुम्ही मला? त्या दिवशी अजिबात आपला काही संबंध नसल्यासारखं तुम्ही वागलात आणि आता माझ्याकडून अपेक्षा करताय तेही 8 वर्षानंतर. म्हणतो, आलं होतं क्षणभर मनात की तुला थांबवावं, पण माहिती नाही काय झालं. क्षण वाईट होतं ग सावली. भांडणं झाली नवरा बायकोची, ठीक आहे, भांडणांमुळे प्रेम वाढतं, बरोबर ना? त्यात असं काहीतरी हे टोकाचं घडून बसेल याची कल्पना सुद्धा आली नव्हती. आता सारंगच्या मनात काय चलबिचल चालली आहे तो मनातल्या मनात बोलत असतो, सावलीच्या मनात काय चलबिचल आहे ती तिच्या मनातल्या मनात बोलत असते. दोघांनाही एकमेकांबरोबर खूप साऱ्या विषयांवर बोलायचं असतं, खूप सारे प्रश्न विचारायचे असतात, पण कोणीच हिंमत करत नसतं. गाडीत अगदी चुप, एकदम काहीही पिन ड्रॉप सायलेन्स असतो त्यांच्या गाडीमध्ये. इतके शांतते चाललेले असतात. म्हणतो, हे सगळं कसं काय होऊन बसलं? सावली म्हणते, मलाही कळत नाहीये सारंग सर, हे सगळं कसं घडलं. म्हणते, त्या क्षणाला मला वाटलं होतं आपल्या नात्यासाठी माझ्या मागे याल हक्काने, पण तुम्ही नाही आलात. तुम्ही तिथेच उभा होता सारंग सर, तुम्ही जागचे हल्लाय नाही आणि मला थांबवलं सुद्धा नाही. तुमचं एकही पाऊल मला थांबवण्यासाठी पुढे आलं नाही. कारण का असं झालं? काही उत्तर कळेल का मला? सुद्धा मनातल्या मनात बोलत असतो, सावली असं का झालं ग? एका चुकीची एवढी मोठी शिक्षा कोणी देतं का? म्हणते, मी रागारागात तिरीमिरीत घराच्या बाहेर पडले, पण घराच्या बाहेर पडल्यावर सुद्धा तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न कराल, माझ्यापर्यंत पोहोचताल असं मला वाटत होतं अगदी शेवटपर्यंत. पण सारंग सर, तुम्ही मला शोधलंच नाही. ह्या जखमेवर मीठ चोळलं. वकिलाकडनं डायरेक्ट डिवोर्स पेपर्स पाठवले. सारंग सर, हे योग्य होतं वागणं? आता सावलीचाही गैरसमज झालेला असतो आणि सारंगचा सुद्धा, पण आता जे समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलले तर हा गैरसमज दूर होणार असतो. समोरासमोर असून सुद्धा एकटेच असताना सुद्धा ते काही बोलायला तयार नसतात. मनातल्या मनातच त्यांचे सगळे प्रश्न उत्तरं चाललेली असतात. ती म्हणते, डिवोर्स पेपर सरळ पाठवले आणि सारंग म्हणतो, तू तरी काय केलं? डिवोर्स पेपर पाठवले होते असं म्हणतीये तू, पण तू सुद्धा लग्न करून मोकळी झालीस की? सहज मला तोडून टाकलं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली. सावली, हेच प्रेम होतं का? नाजूक आणि कमकुवत नातं होतं की मला एका मिनिटात विसरली आणि दुसरं लग्न करून नवीन आयुष्य सुद्धा साकारलं? तुम्हाला का समजून घेत नाही? माझी काही चूकच नाहीये, तू मला का दोषी समजतीये? तुम्ही तरी कुठे समजून घेताय सारंग सर? का समजून घेत नाही आहात? 8 वर्ष माझ्यापासून लांब राहिला, अचानक माझ्या आयुष्यात आला आणि आता आधीसारखं वागण्याचं, आधीसारखं बोलण्याचा प्रयत्न करताय सारंग सर. हे कितपत योग्य आहे? उरलंय तरी काय सारंग? काहीही उरलेलं नाहीये आपल्यात बोलण्यासारखं. म्हणतो, सावली, काहीच उरलं नाही का बोलण्यासारखं? काहीतरी बोल सावली. त्या नात्याची सावली सुद्धा उरली नाहीये सारंग सर. म्हणतो, तू काही बोललीस का सावली? नाही, मी काही नाही बोलली. काय बोललात का? सारंग म्हणतो, नाही. आता घरी डायनिंग टेबलवर काहीतरी आवर करत असते, तेवढ्यात काय तिला खिडकीतनं दिसतं की सारंग आणि सावली येत आहे. तिला असं वाटतं की माझ्या डोळ्यांना भास होतो की काय. अमृता जरा पुढे जाऊन बघते की खरंच सारंग आणि सावली आहे का? हो, खरंच सारंग आणि सावली असतात ही खात्री पटलेली असते अमृता. मला 8 वर्षांपूर्वी जो प्रसंग घडला, जो ऍक्सिडेंट झालेला असतो, तो एका मिनिटात आठवलेला असतो. जेव्हा सावली समोरून येत असते, अमृताला सगळा प्रसंग आठवायला लागतो. त्यांनी सांगितलेलं असतं, म्हणजे तिलोत्तमा अमृताला सांगत असते की तू डोहाळे जेवण होईपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि सावली अमृताला म्हणत असते की आपण नको घराच्या बाहेर पडायला, तिलोत्तमा मॅडम रागवतील आपल्याला. पहिला सावलीचा ऍक्सिडेंट होणार होता, अमृताने ढकलून स्वतःवर सगळं घेतलेलं असतं. हा सगळा प्रसंग अमृताला आठवलेला असतो. इतका आनंद होतो सावलीला बघून. सावली असं म्हणते आणि अमृताचा चेहरा अगदी खुललेला असतो. तर आलेली असते अमृता बाहेर सावलीला बघण्यासाठी. इतका आनंद होतो सावलीला बघून. जवळ येते आणि सावलीचा असे हात पकडते आणि सावली तू, खूप आनंद झालेला असतो अमृताला सावलीला समोर बघून. ते अशी मिठी मारते सावलीला आणि अमृता रडायला लागलेली असते. इतक्या वर्षानंतर तिची मैत्रीण मिळालेली असते. ती सुद्धा अमृताला मिठी मारते आणि रडत असते. अमृताही रडते, सावली सुद्धा रडते. त्या दोघींकडे मात्र सारंग बघत असतो. आता सावलीला सोडते आणि सारंगला म्हणते, थँक्यू सो मच सारंग. रोज देवाकडे याच दिवसाची प्रार्थना करायची की हा दिवस येऊ दे, सारंगची सावली सारंगला परत मिळू दे. दिवस फायनली आलाय सारंग, सावली आलीये परत तुझ्या आयुष्यात. रडत असते आणि सावलीला म्हणते, कुठे होती सावली इतके दिवस? केलंस, कशी जगलीस इतके दिवस? कोण बसलंय सगळं तुझ्या आयुष्यात सावली? आता रडत असते आणि सावलीला म्हणते, माझ्यामुळे तुला घर सोडायला लागलं. त्या दिवशी मी जर हट्टीपणा केला नसता तर तुला घर सोडायला लागलं नसतं, तुझा संसार मोडला नसता.
इतकं वाईट वाटत असतं अमृताला. अमृता रडत असते. सावली म्हणते वहिनी वहिनी शांत व्हा. समजताय तसं काहीच नाहीये वहिनी, कशाला स्वतःला दोष देताय तुम्ही. या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे सांगा बरं. कशाला स्वतःला दोष देताय. असू द्या, जे झालंय ते झालंय. या गोष्टी मनात ठेवून स्वतःला दोष देणं बंद करा वहिनी प्लीज. तुमच्यामुळे काहीच झालेलं नाहीये. विसरून जा. मी सगळं विसरली आता. विसरून जायचं आणि तूही विसरली म्हणजे याचा अर्थ काय सावली. काय विसरली आहेस ग सावली तू. सहजासहजी सगळं विसरता येतं सावली. गोष्टी भूतकाळाच्या अशा घडतात ना की ते आपल्या आयुष्यात कायमच्या चिटकून राहतात. काही केल्या त्या विसरता येत नाही किंवा आपल्या आयुष्यातून पुसताच येत नाही. कुठे होती तू, कुठे राहायची. सावली म्हणते बेळगावला होते. माझं छोटंसं जग तयार केलं होतं वहिनी. मी तीच आली मी पुण्यात राहायला. तर रडत असते का आम्हाला सोडून गेली म्हणून रडत असते आणि प्रश्न विचारत असते सावलीला. थोडी कठोर झालीस आमच्या सोबत, का आम्हाला सोडून गेलीस तू. मोठी चूक केली होती सारंगने. त्या घराला शिक्षा दिली सावली तू. सांग बरं. मी इथे त्या भूतकाळावर त्या चुकांवर बोलायला आलेलीच नाहीये. प्लीज बोलायचंय. 8 वर्ष उलटून गेले, कधीतरी बोलायलाच हवंय ना सावली. 3 वर्ष हे प्रश्न रोज त्रास देतात आणि खूप त्रास होतो मला या सगळ्याच प्रश्नांचा. तू अगदी वेडीपिशी झालेली असते सावलीला बघून. काय प्रश्न विचारू काय नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतात. सारंग सावलीला कायमचा घरात घेऊन आला असाच गैरसमज झालेला असतो किंवा सावली सगळं विसरून परत सारंगच्या आयुष्यात आली असा गैरसमज अमृताचा झालेला असतो. ती खूप प्रश्न विचारत असते सावलीला आणि सारंगला सुद्धा. तू का गप्प आहेस, तू बोल ना काहीतरी. विचार ना तिला प्रश्न. सारंग प्लीज. कुठे भेटली सांग की. सारंग क्लास का बंद करतो विचारत होती ना तू. तिला गाणं शिकवणारी टीचर सावलीचे. जास्ती आनंद झालेला असतो. ओवीला तू गाणं शिकवायची सावली. सावली म्हणते हो. गुरुकुलात रोज यायची मी ओवीला सोडवायला. रोज तेवढच थांबायची. ती काय म्हणायची आतमध्ये मीच यायची नाही. आतमध्ये आले असते तिला सोडायला तर तेव्हाच तुम्हाला भेटली असती. तू चालवते गुरुकुलमध्ये गाण्याचे क्लास मी घेते. सगळ्यात आवडती स्टुडंट आहे माझी. के तिला तुझा लळा लागणं. तेव्हापासून गाती ना ती तुझ्यात म्हणजे तिच्यामध्ये तुझीच सावली दिसते मला. म्हणते विठ्ठलाचीच लीला ही सावली. जन्मीचं नातं आहे दोघींचं कुणास ठाऊक. तिला प्रसंग आठवलेला असतो रेल्वेमध्ये तिच्या हातून कशी गुंडांनी ओवीला हिसकावलेली असते आणि नंतर सारंगला कशी सापडलेली असते ती. सगळं काही सारंगलाही आठवतं आणि सावलीला सुद्धा प्रसंग आठवतो. आजारी ओवी तापाने फणफणती औषध दिलं तरी काही एक परिणाम होत नाही औषधांचा. फक्त आणि फक्त तुझं नाव घेते ती. तिला भेट तुला घेऊन जाते मी तिच्याकडे. अमृता आता घेऊन चाललेली असते सावलीला ओवीकडे भेटायला. आणून उभी केलेली असते सावली. अमृता म्हणते 1 मिनिट इथेच थांबी, 1 मिनिटात आली. सांगितल्याशिवाय आत यायचं नाही. या दारात उभी असते. आतमध्ये डोकावून बघते तर तिला सगळे आनंदाचे क्षण आठवायला लागलेले असतात. एकत्र कुटुंब होतं तेव्हा किती छान वेळ घालवायचे. गप्पा मस्ती धिंगाणा सगळं काही सावलीला आठवत असतं. त्यांचा खेळ मग एकमेकाला सावरणं सगळं काही सावलीला आठवत असतं. आणि सावलीने दही अंडी फोडली होती एकाच वेळेला तो प्रसंग आठवलेला असतो. सारंगला स्वतः शर्ट घालत असते सावली, तो प्रसंग आठवलेला असतो. सावलीने सारंगला रंगवलेलं असतं आणि सारंग म्हणतो तू मला सारंग नाही म्हणाली तर मी असं बाहेर जाईल आणि सावलीने असं केलंय मला रंगरंगोटी मी सांगून टाकेन. सगळे प्रसंग सावलीला आठवत असतात आणि सावली आता हसत असते. सारंगने सावलीच्या लहानपणापासून ते मोठे म्हणजे आतापर्यंत सगळी अशी डायरी बनवलेली असते. छोटे छोटे क्षण त्या डायरीमध्ये लिहिलेले असतात. काही फोटोज लावलेले असतात. आणि सारंग म्हणतो की सगळे तुझ्या आत्तापर्यंतचे क्षण तुझ्यासाठी मी परत घेऊन आलोय सावली. सारंग आणि सावली जे काही क्षण घातले सावलीने सारंगच्या बरोबर ते सगळे क्षण तिला आठवत असतात. सारंगकडे बघते ती आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं. सुद्धा चोरून चोरून सावलीला बघत असतो आणि सावली सुद्धा. त्याने औक्षण करण्यासाठी ताट आणलेलं असतं. काय करताय तुम्ही. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच घरात येते सावली, तू समाधानासाठी प्लीज करू दे मला हे. अमृता ओवाळत असते सावलीला. चप्पल काढते आणि पहिलं पाऊल घरात टाकायला लागलेली असते. तिला तो प्रसंग आठवतो. भांडण आठवलेलं असतं. तिला तो म्हटलेली असते तुझा हट्ट होता हिच्याशी लग्न करायचं, बघितलं हट्ट करून काय मिळालं. कसं भाऊला बघितलं ना आपल्या घराला. नाही त्यावेळेला कानाखाली दिलेली असते सावलीला. तो प्रसंग सावलीला आता आतमध्ये पाऊल टाकल्या आठवत असतो. तर म्हटलेली असते विनंती करते तुझी काळी सावली आमच्या घरावर पडू देऊ नको. म्हणते सावली ये ना आत, काय झालं. सावली परत पाय माघारी घेते. नाही या घरात मी पाऊल ठेवू नाही शकत आहे. तर म्हणते घरात कोणीच नाहीये, सारंग आणि मीच आहोत. ते बाहेर गेले, घरात कोणीच नाहीये. सावली ये आतमध्ये. कोणी आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. या घराचा उंबरठा कधीच ओलांडणार नाही असा शब्द मी स्वतःलाच दिला होता की नाही यांच्या घराचा उंबरठा परत कधीच ओलांडायचा नाही. शब्द नाही बोलणार मी, नाही येणार आहे आतमध्ये. सुद्धा डोकंच बंद पडलेलं असतं या सावली पुढे. अमृता म्हणते सावली प्लीज असं काही बोलू नको प्लीज. वर्षांपासून या क्षणाची वाट बघतीये, असं करू नको. इथपर्यंत येऊन माघारी फिरू नको प्लीज. साठी तरी आतमध्ये ये प्लीज. आणि प्लीज मी नाही येते आत, टाकू शकत या घरात पाऊल. तो ओवीसाठी आले. या घराशी माझा काही एक संबंध उरलेला नाहीये. भेटवायचे ओवीला तर आउट हाऊस मध्ये घेऊन या, मी तिथेच वाट बघतीये ओवीची. आउट हाऊस मध्ये निघून गेलेली असते. तिथे घेऊन या असं सांगितलेलं असतं. अमृता सावली करते पण सावली काय आतमध्ये येत नाही. इतकं वाईट वाटत असतं. या गोष्टी काही केल्या त्या डोक्यातून जात नाहीये. सावली तुला बोलायलाच लागणार आहे. सांग माझं मूल तुझ्यामुळे दगावलं असं कोणी आरोप केला होता का तुझ्यावर या घरात. आता म्हणते जे काय झालं होते प्लीज मला सांग. मला कोणीच काही सांगितलेलं नाही. तू घर सोडून गेली त्यावेळेला माझी अवस्था काय होती तुला चांगलंच माहिती.
माहितीये सावली, बरोबर ना? तिला जे काय घडलं मला अजूनही माहित नाहीये. ज्या वेळेला भानावर आले आणि आईंना विचारलं की आपली सावली कुठे आहे, काच नाव तो विषय, का सारखा तोच विषय काढता, द्या की सोडून. वर्षांनी तुम्ही मला सुखरूप भेटला, मला फार छान वाटलंय वहिनी. म्हणते मला पण तुला भेटून खूप आनंद झालाय. तुझं मूल तुझ्यामुळे दगावलेलं नाहीये, मला माहितीये की. त्यामुळेच तुमचा हसता खेळता सुखी संसार मोडला, याचा आयुष्यभर मला दुःख राहणार आहे. जर मी नीट असते ना सावली, हे सगळं होऊच दिलं नसतं मी. माझा संसार नीट सांभाळता आलाच नाही, तुझा सुद्धा संसार मोडून टाकला. कुमारांनी सर तुम्ही खुश नाही आहात का? राजकुमारने दुसरं लग्न केलंय सावली. फार वाईट वाटलेलं असतं की राजकुमारने परत लग्न केलंय आणि अमृताला परत धोका दिलाय. उठलेली असते आता. सारंग म्हणतो ओवी उठ बरं बाळा. ओवी लगेच उठून बसते. बाबा सॉरी बरं का, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना. सारंग म्हणतो नाही रे बाळा, मला कुठे काय त्रास होतोय, मला काहीही त्रास होत नाहीये बाळा. मला अबीरच्या आईची खूप आठवण येते आणि मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. माझी जाई असती ना तर सेम तशीच असती ती. तुला भेटायचंय ना बाळा तिला? हो, मग चल आपण भेटूया. मी तिला घेऊन आलोय, आपण भेटूया. खरंच बाबा? हो. ती काय पण करायला तयार आहे ओवी बाळा. मी त्यांच्या बायकोला घेऊन याच घरात माझ्या डोळ्यांच्या समोर राहतात माझ्या बरोबर. इतकं वाईट वाटतं सावलीला की राजकुमारने लग्न केलं आणि अमृता बरोबर त्या बायकोला घेऊन तिथेच राहत आहे. सारंग आणि ओवी सुद्धा आलेले असतात. ओवी ओरडते अबीरची आई, बाबा सोड रे मला, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाहीये, न भेटता न बोलता. आणि बाबांनी सांगितलं की आपल्याला भेटता येणार नाहीये. मग तुम्हीच सांगा मी काय करू? आता वर निघून गेलेलं असतो, आता सारंगच्या मागे निघून गेलेली असते. मला पण तुझी खूप आठवण येत होती बाळा. आजमध्ये नव्हती ना की तुझाच भास व्हायचं मला. मला ना खूप बरं वाटतंय. मला मी डोळे मिटून फक्त तुमची वाट बघत होते. कसलीच भीती वाटत नाहीये. स्ट्रॉंग गर्ल आहे ना, मग स्ट्रॉंग गर्ल कशालाच घाबरत नसते. लवकरात लवकर बरं व्हायचंय. हो, मी लगेच बरी होणार. ओवी आणि सावली छान अशा गप्पा मारत असतात. एकमेकींना भेटून त्यांना फार छान वाटलेलं असतं. तिकडे बाहेर आलेलं असतो, तर त्याच्या मागे येते. घडून गेले त्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये सारंग. जुन्या चुका उगाळण्यापेक्षा आजचा विचार कर ना सारंग. च्या निमित्ताने होईना सावली इतक्या वर्षांनी घरी आली आहे ना परत, ही संधी व्हायला घालू नको सारंग प्लीज. समजू शकतेय सारंग, सावलीचं तुझ्यावर राग आहे कारण प्रेम अजूनही जिवंत आहे. आणि अबोला आपल्याच माणसांवर धरतो ना सारंग. मला सांग बरं, म्हणून तिला सॉरी म्हणणार सगळं मिटून जाईल सारंग प्लीज. जे काय घडलं, जे काही गैरसमज झाले त्यासाठी हात जोडून माफी मागणार सारंग प्लीज. सारंग मला तुम्हा दोघांना सुखाने नांताने बघायचे, तेवढी इच्छा आहे माझी. प्लीज सारंग स्वतःहून तिला सॉरी म्हण, पुढाकार घेतो. ते शक्य नाही आता. आपण फार मागे राहिलो आणि ती फार पुढे निघून गेलीये. सगळं संपलंय वहिनी, काहीच उरलं नाहीये आता. दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्यात वहिनी. आता हा विचारही करू नको आणि ही आशाही ठेवू नको प्लीज. प्लीज असं अशुभ बोलू नको ना प्लीज. या वर्षांनी सावली तुझ्या आयुष्यात पुन्हा का आली असेल सांग बरं? शेकडो गाण्याचे क्लासेस आहे, बरोबर तिथेच का आपण ओवीला क्लास लावला आणि ओवी सुद्धा तिथेच का गेली? सावली आणि ओवीची घट्ट इतकी मैत्री का झाली? काहीतरी असेल ना रे विठुरायाच्या मनात, म्हणूनच हे सगळं घडतंय ना. हा योगायोग नाहीये, काहीतरी विठुरायाचीच लीला आहे. सगळ्या प्रसंगाचा जरा विचार कर ना सारंग, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपोआप तुला मिळतील. सगळं त्या पांडुरंगाने घडवून आणलंय सारंग, तू जरा विचार कर, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. एकत्र यावं, पुन्हा सुखाने संसार करावा हीच मला अपेक्षा आहे सारंग प्लीज प्लीज सारंग. जेव्हा आपल्या घरात होती तेव्हा किती आनंदी होतो आपण सगळे, किती छान वातावरण असायचं आपल्या घरात, सुखी आनंदी कुटुंब होतं. आठवतंय ना सारंग तुला? गायची आणि तुला तर तिचं गाणं किती आवडायचं, तिचं गाण्यासाठी अगदी वेडा होता सारंग तू. प्लीज प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार कर प्लीज सारंग. इतकी दिवस तूही वाट बघितली आहे ना सावलीची, मग पुढाकार घे सारंग प्लीज. सगळ्या गोष्टींचा विचार करून काहीतरी निर्णय घे सारंग. तो इतकी रिक्वेस्ट करत असते या सारंगला. सारंग म्हणतो वहिनी सगळं संपलंय, तुला किती वेळा सांगू मी, आता काहीच उरलेलं नाहीये. मुलीने दुसरं लग्न केलंय, तिला एक मुलगा सुद्धा आहे वहिनी. आता काय अपेक्षा करते आणि काय वाट बघतीयस तू? दे ना सगळा नाच सोडून प्लीज. त्याला धक्काच बसतो की सावलीने दुसरं लग्न केलंय, म्हणजे सारंगला विसरून तिच्या आयुष्यात ती पुढे गेली. हे अमृताला सुद्धा सहन झालेलं नसतं, तिला आता धक्का बसलेला असतो. तर म्हणते हे शक्यच नाहीये सारंग, काहीतरी गैरसमज होतोय. सारंग हे खोटं आहे, हे शक्यच नाहीये, पटतच नाहीये. सारंग म्हणतो मलाही पटत नाहीये, पण हे सत्य आहे. जरी पटत नसलं तरी पटवून घ्यायला लागणारे, पचवावं लागणारे, कारण हे सत्य आहे. मी तिच्या घरी गेलो होतो तिशी बोलायला, तेव्हा तिने स्वतः सांगितलंय की मी लग्न केलंय, माझ्या आयुष्यात मी पुढे गेलीये आणि तिचा नवरा सुद्धा मला दाखवलाय. एक मुलगा आहे, नावाचा मुलगा आहे तिला, कुणाची तरी बायको आहे, कुणाची तरी आई आहे. सावली नाही राहिलेली ती, नको तिचा विचार करू आणि सगळ्याच गोष्टी विसरून जा बरं तू. ती ओवीसाठी आली आहे, ओवी तिला भेटू दे, मी परत तिला नेऊन घालतो आणि आपला संबंध संपला. प्लीज वहिनी त्याच गोष्टी उगाळत बसू नको आणि त्रास करून घेऊ नको. मला शॉक बसलेला असतो की सावलीने लग्न केलं, तिला एक मुलगा आहे, तिला हे सहनच होत नाही. अगदी वेड्यासारखी झालेली असते अमृता. सावली आणि ओवी इतक्या गप्पा मारत असतात, इकडे इतक्या गप्पा मारत असतात. ओवी म्हणते मी बाबाला विचारलं की विक्रमाच्या दिवशी असं का वागला, खूप विचारलं, बाबा काहीच नाही बोलला. पण आबिरने विचारलं होतं ना, काहीच उत्तर दिलं नाही.
माहितीये का टीचर, बाबा खूप दारू पिऊन आला होता परवा रात्री आणि त्याला बघितलं ना, मला इतकी भीती वाटली की बस. दारू प्यायला कधीच बघितलं नव्हतं, त्या दिवशीच पहिल्यांदा तो दारू पिऊन आला होता. कधी कधी खूप वाईट वागतो अभिरची आई. वागणं आहे ना, कधी कधी कळतच नाही तो का असं विचित्रसारखं वागतो. क्लासला जायची परमिशन त्यानेच मला दिली आणि काय झालं आणि काय नाही, अचानक क्लास त्यानेच बंद केला. बाळा, तुझे बाबा वाईट नाहीये, खूप चांगले आणि खूप प्रेम करतात तुझ्यावर. ते सावली जे सांगत असते ओवीला तेव्हा सारंग ऐकत असतो. कधी काय होतं ना बाळा, परिस्थिती माणसाला त्याच्या मनाविरुद्ध वागायला लावते. त्यामुळे माणसाच्या हातात काही राहत नाही रे बाळा, डबल करून टाकते. बाबाचं सुद्धा काहीसं तसंच झालं असेल ग, म्हणून तसा वागत असेल, तसा वागला असेल तुझा बाबा. आता ओवीला चांगलं सांगत असते सारंग विषयी. उभा राहून सावलीला बघत असतो. सावलीचं लक्ष जातं तेव्हा ती बघते तर सारंग माझ्याकडेच टकलावून बघतोय. पण माझा क्लास बंद केलाय ना, तुमच्याकडेच गाणं शिकायचंय, बाकी कुठेच गाणं शिकायचं नाही आणि तुम्ही शिकवलं तरच मी शिकणार आहे. हट्ट केला, रडले, पण तो काही ऐकत नाहीये. मला क्लास लावायचा म्हणतो पण मला दुसरीकडे जायचं नाहीये, मला तुमच्याकडेच यायचं. फक्त गुरुकुलमध्ये गाणं शिकायचं त्याला का कळत नाहीये टीचर? जी इच्छा आहे ना बाळा, तीच माझी इच्छा आहे की मी तुला गाणं शिकवावं. सुंदर गातेस बाळा, मला आवडतं तुझं गाणं आणि शिकवायला तर खूप आवडतं तुला. त्याने ऐकलं की मला माझं बालपण आठवतं. तुझ्या एवढी होते ना मी अशीच गायचे. समजवा आणि मला तुमच्या क्लासला पाठवायला तुम्ही त्याला सांगा. तुम्ही सांगितलं की तो बरोबर ऐकेल आणि तुमच्या क्लासला मला पाठवेल. बाबा माझं ऐकत नाहीये, पण तुम्ही एकदा जर बोलला तर तो नक्की ऐकेल आणि मला क्लासला पाठवेल. तुम्ही एकदा बोला अभिरचाई, माझ्यासाठी प्लीज एकदा बाबांशी बोला. आणि सारंग एकमेकांकडे चोरून बघत असतात. तर वेळेला तुझे बाबा सगळ्यात जास्त कुणाचं ऐकतो सांग बरं ओवी? घरात असं कोण आहे की ज्याच्या शब्दाबाहेर बाबा कधीच जात नाही, सगळं त्याचंच ऐकतो? कोण आहे सांग बरं? तिला जाणून घ्यायचं असतं की ओवीची आई कुठे, म्हणून सावली प्रश्न विचारत असते. ओवी आता इकडे तिकडे बघते, ओवीला काही उत्तर सुचत नसतं. सारंग सावलीकडे बघतो आणि सावली सारंगकडे बघत असते. बघू आता सावलीने जे विचारलंय की इतर वेळेला बाबा कुणाचं ऐकतो आणि त्याच्या शब्दाबाहेर जात नाही, या प्रश्नाचं उत्तर ओवी काय देणार आहे सावलीला, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.